नमस्कार. पुण्यातील पीडित कुटुंबियांची उपमुख्यमंत्र्यांनी घेतली भेट, न्याय देण्याचे आश्वासन. पुण्यात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधत संपूर्ण घटनेची माहिती घेतली, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून नागरिकांकडूनही कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास वेगाने सुरू केला असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. आपण पाहत आहात डॅश न्यूज मराठी. मी आहे अखिल शेख. या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा डॅश न्यूज मराठी. म्हणून तुम्ही आत्ताच्या आत्ता सुनेत्रा वहिनींना सांगून अमित शहाजींचं बोलणं आईवडिलांसोबत करून द्या. तोपर्यंत आम्ही त्या मुलीचा अंत्यसंस्कार होऊ देणार नाही. त्या माणसाला त्यांच्या ताब्यात द्या मुख्यमंत्री त्या आई वडिलांनी फेकून काढायचे. दोन मिनिटं मला सांगा. कशी काय गपचूप बसतात तुम्ही? ऐका दोन मिनिटं मला एक सांगा. फडणवीस साहेब, आतापर्यंत आत्ताच्या 2-4-8 दिवसात 15 दिवसात कोणाची निकालात लावली सांगा बरं. कोणाची निकालात लावली? 2 आठवडे नाही साहेब, 2 आठवडे. बरं ऐका, नाही बरोबर. बरं आम्हाला भडकवू बोलायचं नाही, पण मला एक सांगा, जर न्याय व्यवस्थेने जर त्याला 2-4 शिक्षामध्ये जर त्याला बाहेर काढलं जेलच्या आणि तो मस्त मोकाट फिरतोय आणि अशी बलात्कार करत फिरतोय, मग न्याय व्यवस्था तेव्हा काय झाली? तेव्हा तुम्ही म्हटले का त्यांना कायदा वगैरे हातात घेतला नाही घेतला? हां बरं, तुमच्यावर विश्वास आहे बरं का पूर्ण. सुनेत्रा वहिनींना सांगा की जोपर्यंत त्या आई वडिलांना अमित शहाजी केंद्रीय गृहमंत्री म्हणून ठीक आहे, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून ह्याचा पाठपुरावा करावा अशी आमची विनंती आहे. त्याच्या पुढे काय असेल तेही करायचं आहे. नाही, आणि फक्त ह्या केसबद्दल नाही, पुढे सुद्धा स्त्रियांना चांगलं संरक्षण पाहिजे. त्याच्यानंतर ह्या माणसाला फाशी दिल्यानंतर अशी घटना घडू द्या की सगळ्यांची फाशी पाहिजे.